राम नारायण राम। गुप्त राज्यात गुप्त स्वरूपाने राहणे हाच आपला धर्म आहे। किती वेळा वीर्यपात झालं तरी आपण संपलेलो नाही। हे सगळं का सांगितलं जातंय? वीर्यपाताची थोड्याशा तृप्तीची लालसा, त्यामुळे आपलं स्वरूप किती भयानक होतं। फॅक्टोरियल हे तर महासागरातील एका थेंब पाण्यासारखं आहे। पृथ्वीसारखी एक कणिका आपल्या आत आहे। त्या एका कणिकेमध्ये कोणती अद्भुत क्षमता दडलेली आहे हे कुणीही सांगू शकत नाही। त्या एका कणिकेच्या लालसेसाठी एवढं काही फॅक्टोरियल। आणि जर पृथ्वीतील साऱ्या कणिका फुलल्या तर एक कणिकेची मुक्ती सहज साध्य होते। पण जर तीच कणिका उलगडली आणि असंख्य कणिकांचे सामर्थ्य प्रकट झाले तर त्या महावीर्यपाताला कोण सहन करू शकेल? जर त्या महावीर्यपाताचा प्रवाह सहस्रारमध्ये वाहू लागला, त्या शून्यासाठी हे संपूर्ण विश्व निर्माण झालं आहे। इथली आनंदाची व्याख्या दादाच्या खाजेसारखी आहे। रात्री शांतपणे बसलात की ती खाज सुरू होईल, खाजवत गेलात की रक्त येईल आणि मग त्या वेदनेत एक प्रकारचा सुखभाव असेल। पण ज्यावेळी त्यावर घाम पडेल, ज्यामध्ये मीठ मिसळलेलं आहे, तेव्हा सहन करणे कठीण होईल। थोडासा वीर्यपात झाला की पुन्हा दुःख सुरू होतं। याला काही अंत नाही। आपण ज्या संगमस्थळी जात आहोत तो म्हणजे प्रकृती पुरुष यांचा मिलबिंदू, शक्तीचं संयोग स्थान। त्या संगम अवस्थेत पहा किती सूर्य तुमच्या अंतःकरणात प्रज्वलित होत आहे। हीच ती शाश्वत अवस्था, महानिर्वाणाची अवस्था, चिदानंद ब्रह्मानंदाची अवस्था। जेव्हा तुमचा सूर त्या अनाहत सुरात विलीन होईल, समाधीचा सूर तुमच्या आत वाहू लागेल, तेव्हा बघा प्रत्येक कण आपापल्या अस्तित्वातून सत्य प्रकट करत आहे। तुम्ही सर्वदर्शी व्हाल। मंत्राचा नादही प्रकाश दाखवतो। अगदी तसंच माचिसच्या काडीला किंवा दारूकामाला पाहून ते जळेल असं वाटत नाही, पण जसं त्याला घर्षण मिळतं तर ते भडकतं। फॅक्टोरियल राम नारायण राम।